झालेत किंवा काही परस्पर आपले डिसिजन झालेत किंवा त्याबद्दलही काही माझी चुकी झाली असेल किंवा मी काही चुकीचं बोलला कोणाचं मन दुखावलं असेल ती मी आतासुद्धा त्यांची मनापासून माफी मागतो. आणि कुटुंबाबद्दल म्हणायचं तर या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये जर कुटुंब मागे नसतं तर एवढं मोठं क्रिकेट झालंच नसतं. आज का बरेचसे प्लेयर्स आपण पाहतो कुटुंबाच्या किंवा पारिवारिक जीवनामध्ये व्यस्त झाल्यानंतर क्रिकेट कंटिन्यू ठेवणं खूप कमी होतं. तर कुटुंबाला तेवढंच मी महत्त्व देईन, कारण का जर ते नसते माझ्या पाठीशी नसते तर आज एवढ्या मोठ्या लेवलला मी खेळलो नसतो. टेनिस बॉलने मला खूप काही गोष्टी शिकवल्यात. पहिले तर टीम स्पिरिट, टीमवर्क, जिद्द, चिकाटी आणि डिसिजन मेकिंग. म्हणजे एवढा क्विक डिसिजन मेकिंग करावं लागतं आपल्याला. कालही मी तेच म्हणत होतो का एवढा शॉर्टर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग खूप क्विक असणं गरजेचं आहे. जर तुम्ही तेवढ्या डिसिजन मेकिंगला नसाल तर तेवढे मोठे क्रिकेटर तुम्ही होऊ शकत नाही. आणि इथे थांबतो मी आता, कारण का सर्वांना असं वाटतं का माईकवर मी खूप जास्ती बोलतो, पण आज मी जास्ती बोलू शकत नाही आहे. तर सर्वांच्या मनापासून आभार. आणि तुम्ही दिलेल्या माझ्या पाठीवर ही सर्वात मोठी थाप असेल का. आणि माझा भाग्य आहे का मी उल्वानोडमधून म्हणजे माझ्या ज्या पंचक्रोशीत मी जे नाव केलं होतं तिथून माझं क्रिकेट करिअर संपवतोय. थँक्यू. धन्यवाद ऋषी. तुझ्या पुढील आयुष्यासाठी, वाटचालीसाठी, तुझं पुढील आयुष्य हे यशाने तुझी जे काही ठरवलेच आयुष्यामध्ये ते तू पूर्ण करशीलच अशी देवाकडं प्रार्थना करतो. आणि ॲक्च्युली ऋषी नाईक याच्याबद्दल सांगायचं तर त्यांना RPLमधूनच निवृत्ती घेतली होती, परंतु UNPL कमिटीच्या विनंतीला मान देऊन त्यानं UNPL खेळण्याचंही मान्य केलं. त्याबद्दल प्रथम मी UNPL कमिटी आणि सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा आभार व्यक्त करतो आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्याचं पुढील आयुष्य हे सुखाचं मंगलमय जावं अशी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना गव्हाण योद्धाच विरुद्ध बेलपाडा रॉयल्स. या सामन्याचा जो नाणेफेकी आहे ती ऋषी नाईक याच्या शुभ हस्ते होणार आहे. चला, गव्हाण योद्धाच विरुद्ध बेलपाडा रॉयल्स या पुढची होणारी सुपर ओव्हर. बेलपाडा रॉयल्स संघानं नाणेफेकी जिंकली आहे. दोन्ही कर्णधार तुम्ही पहिल्यांदा आहे ना प्लेयर लिस्ट देऊन जा. डिसिजन काय? बॉलिंग. बेलपाडा रॉयल्स संघानं गोलंदाजी घेतलेली आहे. चला, 4 धावा झाल्यात आतापर्यंत आणि एक फलंदाज सुद्धा गमावला आहे. कल्पेश ठाकूर चांगली बॉलिंग. दुसऱ्या सुपर ओव्हरचा थरार. या आजच्या दिवसामधील ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर 5 ओव्हरचा सामना आपण कव्हर केलाय. 8:50 आज या स्पर्धेला सुरुवात झाली. त्याबद्दल कमिटीचं सुद्धा आपण मनापासून आभार मानूया. व्हेरी डिसिप्लिन कमिटी. ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेमध्ये. सिंगल, रूपांतर डबल मध्ये होणार का इकडे पाहूया. परंतु कल्पेश ठाकूर शुअर रेफर करण्यात आले आणि इकडे विकेट असेल तर ऑल आउट होईल हा संघ. चेक केलं जाईल. आतापर्यंत फक्त 4 धाबा आहेत. या धाबा किती असतील? 2 असतील तर 6 होतील, 1 असेल तर 5. 6चं टार्गेट सुद्धा येऊ शकेल. पाहूया. रनआउट. परंतु धोकादायक धाव कशासाठी हा सुद्धा मोठा प्रश्न होता, कारण अगोदरच 1 विकेट गेली होती आणि अशा वेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये शेवटच्या विकेट अशा स्वरूपामध्ये जर गमावली गेली आणि फलंदाज बाद. फक्त 5 धाबा या सुपर ओव्हरमध्ये आणि 6 धाबांचं लक्ष मात्र असेल. कल्पेश ठाकूरनं कमाल केली या मॅच मध्ये. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाकडून खेळत असताना मयूर शेठ मात्रे यांचा संघ दमदार परफॉर्मन्स आणि नक्कीच फक्त 6 धाबांची गरज असेल हा सुपर ओव्हर जिंकण्यासाठी. तर बेलपाडा रॉयल्स आणि गव्हाण योद्धाच. गव्हाणमध्ये सिद्धेश कोळी, अमोल सेल्वम आणि विनेश ढोलकर हे 3 फलंदाज असतील आणि गव्हाणचा बॉलर असेल सिद्धेश कोळी.
बेलपाडा रॉयल्स फलंदाज असतील समीर नाईक, रोहन कडू आणि राहुल घरत, आणि बेलपाड्याचा बॉलर असेल साहिल भगत. याच्यामध्ये चेंज आता होणार नाही. अंपायर्स आपण तिथेच थांबायचं आहे. यस, आज सपोर्ट हवा आहे. तेजस म्हात्रे सुद्धा थोडेसे टेन्शन मध्ये असतील खरं तर. 5 धावांची गरज आहे ही सुपर ओव्हर जिंकण्यासाठी. यानंतर खारकोपर किंग्स आणि शैलेश स्मृती तरगर ही सुपर ओव्हर खेळवली जाईल. खारकोपर किंग्स आणि शैलेश स्मृती तरगर ही सुपर ओव्हर खेळवली जाईल. संजय शेठ ठाकूर आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. चला बॅट्समन पाठवा प्लीज. 6 धावा करायच्या आहेत. ओमकार नाईक वेगवान तेज तर्रार गोलंदाज, मात्र पाहूया 6 धावा देणार का. चला खारकोपर किंग्स आणि शैलेश स्मृती तरगर टॉस केला जाईल. दोन टीमचे कॅप्टन आपण या प्लीज. सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना मोराबे संघाकडून प्रवीण ठाकूर आणि घनश्याम पाटील, आणि तिसरा फलंदाज जो असेल तो रिषभ ठाकूर. परंतु समोर ओमकार नाईक आहे, त्यामुळे 6 धावांसाठी सुद्धा थोडासा संघर्ष करावा लागू शकतो. ओमकार नाईकनं आजपर्यंत बऱ्याच वेळेला मेडन ओव्हर्स केल्यात. निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा आजपर्यंत बऱ्याच वेळेला मैदानामध्ये केलाय, आणि ओमकार नाईक एक चांगलं अस्त्र आहे. ते अर्थातच सानवी गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी या संघासाठी सुहास शेठ गोंधळी आणि निलेश शेठ खारकर त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळते. तेजस म्हात्रे या संघाची संपूर्णपणे मॅनेजमेंट सांभाळतात. आज या स्पर्धेमध्ये सकाळीच त्यांची उपस्थिती. चला सुपर ओव्हर चालू करा. चला प्लीज. वारंवार विनंती करतोय आपण, सकाळी 8:30 वाजता खरं तर सगळेजण मैदानावर आलेत. कशासाठी तर आजच्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. अमर कडू खरं तर पहिल्या मॅच मध्ये अंपायरिंग केली त्यानं. आज आयोजक अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चला चालू करा प्लीज. पहिलं षटक ओमकार नाईक. 6 धावा वाचवायच्या आहेत या संघाला. मेहिरा स्पोर्ट्स मोराबे संघ क्वालिफाय करण्यासाठी इकडे मात्र प्रवीण ठाकूर घनश्याम पाटील ही जोडी आले. पहिलाच बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सचिन पाटील आहेत उलवा गावचे, एक चांगले स्कोरर आहेत, चांगले खेळाडू. पहिली धाव पहिल्या चेंडूवर येत असताना सिंगल रन. मागचा सुपर ओव्हर आपण पाहिला शैलेश स्मृती तरगर संघानं जिंकला. खरं तर कपिल कोळी काल संपूर्ण दिवसभरामध्ये त्याच्या बॅटमधून अनेक षटकार आपण पाहिले, परंतु सुपर ओव्हर मध्ये मात्र क्वालिफाय करता आलं नाहीये. ओमकार नाईक टू घनश्याम पाटील. वेगवान चेंडू, लेंथ बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एच and taken
फर्स्ट विकेट डाऊन. त्यामुळे 6 धावांसाठी सुद्धा मिहिरा स्पोर्ट्सला आता मात्र संघर्ष करावा लागेल. नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटील मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाला आणि आता मात्र अजूनही गरज आहे 3 बॉलमध्ये 5 धावांची. विकेट गेल्यानंतर मात्र दडपण येतं आणि तेच चित्र आता मात्र पाहायला मिळेल. ओमकार नाईकचं षटक खेळणं थोडंसं चॅलेंजिंगच. रन्स फार झाल्या नव्हत्या बामणडोंगरी संघाच्या, फक्त 5 धावा केल्या होत्या. ही जमेची बाब होती मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघासाठी, परंतु त्याचा फायदा आता मात्र उठवला जाणार का? रोखलं होतं कमी धावांमध्ये, परंतु ओमकार नाईकच्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा काढणं हे सुद्धा थोडंसं आव्हानात्मक असेल या संघाला. प्रवीण ठाकूर, घनश्याम पाटील, ऋषभ ठाकूरला मात्र पाठवण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाकडून विनय मात्रेचा परफॉर्मन्स चांगला झाला होता आणि सुपर ओव्हरमध्ये विनय मात्रे नाहीये, थोडंसं सरप्राईज करणारं. परंतु पाहूया इकडे मात्र ऋषभला सुद्धा आपल्या फलंदाजातली क्षमता दाखवावी लागेल. तीन चेंडू संपलेत, फक्त एकच धाव. सूर्य देवतेचं आगमन, मस्तपैकी ऊन पडले. आता इकडे ड्राईव्ह करायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये. एक्स्ट्रा कॅमेराकडे चेंडू सरकलाय, क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. दुसरी धाव घेण्याची तशी हिंमत होणार नाहीये, कारण पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं दुसरी धाव घेताना रनआउट झाला, ऑलआउट झाला. एक चेंडू शिल्लक राहिला होता. इकडे एक धाव येताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा आणि आता मात्र गरज आहे अजूनही 2 बॉलमध्ये 4 धावांची. 2 चेंडू आणि 4 धावा. प्रवीण ठाकूर आणि ऋषभ ठाकूर अशी जोडी सध्याच्या घडीला मैदानामध्ये आहे. नेक्स्ट मॅच आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. गव्हाण योद्धाज आणि बेलपाडा रॉयल्स यानंतर सुपर ओव्हर, आणि ही सुपर ओव्हर जशी संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि गव्हाण योद्धाज आणि बेलपाडा रॉयल्स यामधून जिंकणारा संघ सरळ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि सुपर 8 मध्ये आल्यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जातील. ओ समोर समोर खेचलाय फटका आणि पाहूया सामना फिनिश. आय थिंक त्या ठिकाणी बरंच काही घडलं, परंतु पंचांचा निर्णय यस इट इज. आणि 6 धावा. षटकार येतोय आणि हा सामना मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघानं जिंकलाय. हार्ड लक सानवी गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी या स्पर्धेमधून टाटा बाय बाय. चला नेक्स्ट मॅच गव्हाण योद्धाज आणि बेलपाडा रॉयल्स. आज मच्छिंद्र पाटील सर रोहिंजण, त्याचप्रमाणे रोशन पाटील सर तारा, 2 समालोचकांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि मी इन्व्हाइट करतोय मच्छिंद्र पाटील सरांना मायक्रोफोनवर. नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, खूप खूप धन्यवाद दीपक पाटील सर आणि रोशन तारे यांचं देखील आगमन झालं. रोशन, तुमचं देखील गुड मॉर्निंग. तर युनियन PLचा शेवटचा दिवस सर्व क्रीडाप्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण वळणार आहोत ते सुपर 8कडं. सुपर 8 क्वालिफाय सामन्यासाठी आपण पाहतोय ते सुपर ओव्हरमध्ये सामने होतात.
तरगडचा कॅप्टन संघनायक अनिकेत आपण संपर्क साधा. पंचाने विनंती, आपण मैदानात ताबा सोडायचा नाही जोपर्यंत आयोजक सांगणार नाहीयेत, जोपर्यंत संपत नाहीयेत. अलो चेक बेस कमी करायचं थोडंसं. अलो चेक बस. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करूया. सुपर 8 चे आज सामने तुम्हाला पाहायला मिळतील. सेमीफायनल नंतर फायनल 6वं पर्व कोण उचलणार याची भरपूर चर्चा होणार आहेत. मात्र तत्पूर्वी सुपर तरगड संघाचे संघाने लगेच आपण संपर्क साधायचा आहे. सामना आपण पाहणार होतो गव्हाण योद्धा वर्सेस बेलपाडा रॉयल्स यांच्यामध्ये. सुपर ओव्हरची लढत तुम्हाला पाहिजे. 5 संघ यावर्षी मात्र 16 संघांमध्ये त्यांचे पॉईंट्स सर्वांचे समान झाले, त्यामुळे ही स्पर्धा तुम्हाला आपल्याला पाहिजे. सुपर ओव्हरमध्ये नियमाच्या अधीन